नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अजून अवलंबून आहे. तर अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावांमधील सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच ST आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत भरती प्रलंबित राहणार आहे. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती. 4,466 पदांसाठी ही भरती एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली. आचारसंहितेपूर्वी सुमारे 1,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तर काही उमेदवारांची कागदपत्रे चारित्र्य पडताळणी अजून सुरू आहे. तर दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात आदिवासींची संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच पुढची प्रोसेस होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो आचारसंहितेमुळे येऊ शकणार नाही असंच आपल्याला दिसतंय. कारण की एवढे दिवस त्यांनी तो अवलंबून सर्वोच्च न्यायालयावर होता. बट सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये 2-3 सुनावण्या झाल्या. त्याच्यानंतर पण रिझल्ट आलेला नाही आहे. आणि आता आचारसंहितेमुळे तो परत डिले होऊ शकतो. तो जसा येईल तसाही 574 विद्यार्थ्यांना त्यांची नियुक्तीपत्रे नक्कीच मिळतील. तत्पूर्वी साईड बाय साईड आपल्या ज्या काही भरत्या असतील त्यांचे अभ्यास तुम्ही चालू ठेवा. त्यांचे एक्झाम देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.